माझी पाककलामध्ये आज आपण बनवतोय अगदी ढाबा स्टाईल पनीर बुर्जी. खूपच अप्रतिम ही बुर्जी तयार होते. सगळ्यात आधी जाडबुडाची कढई घ्यायची. त्यामध्ये 1 डाव तेल आणि 1 चमचा बटर घेतलेला आहे. बटर पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आणि मग यामध्ये जाईल 1 चमचा जिरं. जिरं फुललं की लगेचच यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. मिनिटभरासाठी आलं लसूण पेस्ट परतवून घेऊयात. त्याचा कच्चेपणा गेला पाहिजे इथे. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते असे जाडसर कट करून घ्यायचे. आता कांदे आपल्याला तेलावर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. तर इथे आता मी कांदे आपले परतवून घेतलेले आहेत. रंग हलकासा चेंज झालेला आहे इथे. आता यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रीडियंट घालूयात, ते म्हणजे बेसनचं पीठ. तर 1 चमचा इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. ते अगदी 3 ते 4 मिनिटं छान असं कांद्यासोबत भाजून घ्यायचं. बेसन कच्चं राहणार नाही याची इथे काळजी घ्यायची आहे. तर इथे मस्त बेसन आपलं परतवून झालेलं आहे. आता यामध्ये छोट्या साईजचे 2 इथे मी टोमॅटो असे कट करून घेतलेले आहेत. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी इथे थोडंसं मीठ घातलंय मी आणि आता परतवून घेतलंय. 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो आपण शिजवून घेणार आहोत. तर इथे टोमॅटो देखील आपले चांगले शिजले गेलेले आहेत. एकदा परतवून घेते. आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणे जिरे पावडर आणि 1 चमचा इथे मी किचन किंग मसाला घेतलेला आहे. तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर इथे तुम्ही गरम मसाला देखील घेऊ शकता. अर्धा पेला पाणी घातलेलं आहे आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं हे मिश्रण परतवून घेतले मसाले सगळे. आता यामध्ये 1 सिमला मिरची घालते मी. असे छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, पीसेस करून घेतले आणि इथे आता चवीनुसार मीठ घालते. मघाशी आपण मीठ घातलेलं हे लक्षात ठेवूनच इथे मीठ घालायचं आहे. आता 4 मिनिटांसाठी इथे झाकण ठेवून सिमला मिरची आपली मस्त अशी शिजवून घ्यायची. सिमला मिरची पटकन शिजली जाते, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालायची आहे सिमला मिरची. आता मिनिटभरासाठी परतवून घेऊन आपण जे आपले पनीर आहे ते इथे घालणार आहोत. तर पनीर हे मी घरीच बनवलेलं आहे आणि हाताने असं कुस्करून घेतलंय. आता मिक्स करून घेऊयात पनीर आपलं. सगळे जिन्नस जे आहेत ते चांगले एकजीव करून घ्यायचे. मिक्स करून घेतले आणि आता पुन्हा इथे झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ह्याला चांगली वाफ द्यायची. अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी घातलेली आहे आणि आता इथे झाकण ठेवून आपण याला चांगली दणदणीत वाफ देऊयात. तर इथे साधारण 3 ते 4 मिनिटांसाठी फक्त मी झाकण ठेवलेलं आणि मस्त अशी पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे. थोडीशी कोथिंबीर घातली इथे आणि ढाबा स्टाईल पनीर भुर्जी आपली तयार झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ही आवडते. एकदा नक्की करून पहा. खूप ज्युसी अशी ही पनीर भुर्जी आपली तयार होते. मुलांना देखील खूप आवडते. वरनं थोडंसं सजावटीसाठी पनीर घातलेलं आहे आणि सोबत मिरची आणि कांदा. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.